सुप्रभात मंडळी. आजचा आहे दिवस 5वा, एपिसोड 5 आणि आपण आलेलो आहोत भंडारपुळे क्लिफवरती. हे मागे समुद्र तुम्हाला दिसतच आहे. हा, ॲक्च्युली सकाळी निघायचा हाच एक जरा काय बोलू शकतो फायदा आहे की जरा शांती मिळते आणि नेचरचे आवाज पण तसे ऐकायला मिळतात. म्हणजे त्या समुद्राचे वेव्स, त्याचा आवाज एवढा छान ऐकायला येतो आहे ना, तर सही वाटतं आहे. हां, आणि आपण आपली भेट डायरेक्ट समुद्रात झाली, कारण माझी इच्छा झाली की आपण डायरेक्ट समुद्रावरती भेटूया. आणि आजचा काय प्लॅन आहे तुम्हाला सांगतो मी. पण हे बघा, हा क्लिफ आहे. इकडून असं खाली उतरायला मिळतं भंडारपुळे बीचवरती. पण इकडे देखील सनसेट कमालीचा असतो. तर बघूया आता सनसेटचा विचार आता कुठल्या बीचवरती करायचा आहे, कारण आपले अराऊंड सगळे बीच जे इकडेचे होते ते सगळे सनसेटला इकडे होऊन गेलेले आहेत. तर माहीत नाही कुठल्या बीचवरती सनसेट करायला मिळेल. पण माझा विचार आहे कदाचित हेच एक जवळचा पण पॉईंट वाटतो आहे. गणपतीपुळेचा पण झाला आपला सनसेट करून. गणपतीपुळेला जरासा गोंधळ असतो, पण ठीक आहे, बघू. जर वाटलंच तर मग गणपतीपुळेलाच सनसेट करूया आपण. आणि एपिसोड संपणार नाही, सिरीज अजून एक आहे आपली. तर म्हणजे अजून एक एपिसोड राहणार आहे, तर एवढं टेन्शन घेऊ नका. तर असं देखते, जब भी कभी भी कुछ भी आ सकता है भाई मन में, हो त्या हिशोबाने करायचं. तर चला, तर आता आपण निघत आहोत लक्ष्मीनारायण मंदिर. आय होप तुम्हाला दिसत असेल मस्त ना. ॲक्च्युली अरेवारे बीच आहे आणि ऐकायचा ब्रिज. इकडून पाणी आय गेस संगम होतं नदीचं. आणि हे बघा ना काय दिसतं ना, शांत. आणि तिकडे बघा ना कशी धुकं काय आहे माहीत नाही मला, पण अशी क्लिअर अशी आलेली आहे. आय होप कॅमेऱ्यात दिसत असेल कदाचित, कारण मला असं दिसतंय माझ्या नजरेने. कॅमेऱ्याच्या नजरेत दिसतंय की नाही ते नाही माहिती, पण सॉलिड वाटतं राव, काही बोला ना अशा ठिकाणी. सुप्रभात मंडळी. बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला आवाज येतो पक्ष्यांचा. तर आपण आलेलो आहोत कशेळी येथील लक्ष्मीनारायण मंदिराच्या इथे, जे कशेळीतच येतं. आणि सुंदर आहे मंदिर, खालच्या बाजूला आहे. आणि अशी उतरायला एक पायवाट आहे, ही बघा. आणि ते जे खाली दिसत आहे ना, ते मंदिर आहे. अत्यंत प्राचीन मंदिर दिसतं आहे बघा ना. आणि कौलारू आहे. अशी मंदिर आहे ना, काय माहिती आहे, खूप छान वाटतात बघायला. आणि आतलं बांधकाम पण आहे ना, जे बघितलं तर सगळं लाकडी बांधकाम आहे. तर चला तुम्हाला मंदिर दाखवतो.
ओके, तर तुम्हाला हे दिसत आहे, हे महादेव आहेत स्वयंभू आणि कालभैरव. आणि तिकडे तुम्हाला जो शिलालेख दिसत आहे हा जो शिलालेख आहे त्याच्यात दशावतार आहेत, तुम्ही बघू शकता. असं होतं मंदिर. परत गाडीवरती आलो आहे. आता आपण निघत आहोत पूर्णगड बघण्यासाठी. आपला काय पॉईंट होता, शेवटच्या डेस्टिनेशनवरती यावं आणि हळूहळू वरती यावं. तर पूर्णगडसाठी निघूया. आणि कमालीचा होता, कमालीचा एक्सपिरियन्स होता असं बघायला गेलं तर. खूप मस्त मंदिर आहे. लुक ॲट द व्ह्यू, समुद्र सॉलिड वाटतं ना असं उतरताना. इकडे समुद्र दिसत आहे आणि असे नजारे बघण्याची मजा आहे ना. आणि खास मुलांसाठी बोलतोय, म्हणजे मुलांचं कसं असतं फिरण्याची पद्धत. आता मी दिवसभर फिरतो, म्हणजे सकाळी बघा 9-8:30ला निघालो बाहेर. आता मला तेच चाललं, सकाळी 7-7:30 वाजेपर्यंत मी बाहेर पडतो हॉटेल रूमच्या. तर फिरत 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 दुपार होते. दुपारमध्ये पण मी फिरत असतो. म्हणजे असं नाही की मला हॉटेलच्या रूममध्ये बसून आराम करायचा AC मध्ये किंवा पंख्याच्या खाली आरामात ना. घाम आला तरी चालेल, फिरतो. आणि मग एक सुख मिळतं ना, जे स्वर्गासारखं सुख असतं. घाम आलेला असतो, पण गाडीवरती बसतो आणि जी गाडी आपण मग चालू करतो आणि ते टी-शर्ट किंवा शर्ट जसं अंगाला लागून जो सेकंड ACचा फील येतो ना, थंड थंड थंड, त्याच्यात सगळा थकवा उतरून जातो. म्हणजे खास मुलांचं बोलतो, म्हणजे मुलं अशा कुठे थांबत नाहीत की नको आता दुपार आहे नाही फिरायचं आहे. त्यांचं फिरणं चालू असतं. म्हणजे आमच्यासारखं मुलांचं बोलतोय मी, सॉरी जर कोण ऑफेंड होत असेल तर. तसं नाही, पण ज्यांना फिरायला आवडतं, खास करून पोरं. आणि ग्रुप असेल तर माझा विषयच संपला. मग लागली वाट, अख्ख्याच्या अख्खी ट्रिपची लागली वाट. म्हणजे चल भाई, थांबायचंच नाहीये, थांबून करायचं काही आहे. हे बघा, सही वाटतं ना. हे बघा, एक नंबर. अजून काय हवं एका माणसाला. आयुष्य सुंदर आहे, फक्त कोकणात फिरायला मिळालं पाहिजे. असं कुठला बीच आहे तुम्हाला जो गोव्याला असा तुम्हाला समुद्र किनाऱ्यापर्यंत आणू शकतो? समुद्री कासव अंडी उबवणी केंद्र. आणि इकडे ऑलिव्ह रिडले कासव या प्रजातीचे कासवाची हॅचिंग होते. हंगाम नोव्हेंबर ते मे आपण आहोत त्याच्यामध्येच, पण संरक्षित करून ठेवलेलं आहे. नियतक्षेत्र गावखडी. हे बघा, दिसतंय इकडे हॅचिंगला करून ठेवलेलं आहे बघायला गेलं तर. ओके, तर तुम्हाला मी झूम करून त्या सफेद जी पांढरी पाटी दाखवली होती ना, त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे माहिती आहे का? घरटे क्रमांक, कुठल्या घरटे आहे आणि त्याच्यामध्ये अंड्याची संख्या किती आहे. तर अशी तिकडे माहिती लिहिलेली आहेत. म्हणजे एका घरट्यामध्ये 10 अंडी आहेत, एका घरट्यामध्ये 17 अंडी आहेत.
तर अशी सगळी माहिती लिहून दिलेली आहे. पूर्णगड किल्ला 0.5 किलोमीटर दाखवत आहे. आणि हा बघा, हा अशा रस्त्यातून जायला मजा येते रे. छोटेसे अरुंद रस्ते असतात आणि हे बघा ना, या सगळ्या गोष्टी ना, म्हणजे ती घाई असते ना आपली, तिकडे मिटून जाते. मस्त आहे की आरामात गाडी हळूहळू हळूहळू पलवा असं. किल्ला कुठे? या बाजूला ना, मुंबई. इकडेच आहे का? शाळेला सुट्टी का आज? शाळा झाली हो का? चला, पोरांची मजा भाई, सायकल चालवतात. ओके, तर आपण किल्ल्यावरती पोचलो आहोत. बघू शकतात, दिसतंय. ऊन खतरनाक आहे. फरक नाही पडत भाऊ, आपल्याला फक्त फिरायचं आहे. हे बघा, किल्ला इकडे पोचलेलो आहोत आपण. तर चला, तुम्हाला किल्ला दाखवतो. पूर्णगड हा राजापूर तालुक्यात वसलेला आहे. आणि असं म्हणतात की पूर्णगड हा म्हणजे हा 17व्या शतकामध्ये बांधण्यात आलेला होता. तर इतिहासकारांच्या मते म्हणजे 2 मतभेद आहेत. मतभेद नाही बोलू शकत, पण इतिहासकारांच्या मते हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये बांधण्यात आलेला होता, म्हणजे त्याची रचना चालू झालेली. आणि असंही म्हणतात की छत्रपती संभाजी महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये पूर्णगडाची रचना झाली. तर पूर्णगड हे नाव असं पडलेलं आहे की लाईक ह्याची तटबंदी खूपच काय बोलू शकतो, संरक्षित होते आणि खूप सिक्युअर होती. त्याच्यामुळे ह्याला ॲज अ पूर्णगड असं नाव देण्यात आलं. आणि दुसरं असंही म्हणतात की आधी इकडे स्थानिक पूर्णादेवीची पूजा करत होते, त्याच्यामुळे ह्या गडाला नाव पूर्णगड असं पडलं. तर असे 2 कारणं आहेत म्हणजे ॲज अ पूर्णगड नाव पडायच्या मागे. इकडे तुम्हाला पूर्ण संरचना बघायला मिळेल किल्ल्याची कशी काय आहे ती. आणि आपण त्या बीचवरती होतो जिकडून तुम्हाला मी किल्ला दाखवत होतो. आणि हे आत्तापर्यंतचं संरक्षित किल्ला मला दिसला हा, जो व्यवस्थित आहे आणि सुंदर आहे. छोटूसा आहे पण कमाल आहे. आणि खाली देखील आहे तटबंदी अशी बघायला गेली तर. हे बघा, असं खालून देखील रस्ता बनलेला आहे. एक सेकंड, व्हॉल्यूम येत असेल मला. हा बघा, असा हा रस्ता बनलेला आहे. आपण किल्ल्याच्या 4ही बाजूने आहे हा रस्ता जो बनलेला आहे तो. कावळा कावका करतोय. असा आहे किल्ला पूर्णगड. आय होप तुम्हाला आवडला असेल.
सो ते तुम्ही बघितलं, प्रॉन्स थाली खाल्ली, आता भरलं आहे भाई पोट. आज दुपारी जेवलो मुद्दामून, कारण माहिती आहे इव्हिनिंगला जेवायचं नाही मला, कारण परत मॉर्निंगला निघायचं आहे टुवर्ड्स मुंबई. सो इंद्रप्रस्थ हॉटेलमध्ये व्यवस्थित चरून घेतला आहे. आता नेक्स्ट स्टॉप आपलं कालबादेवी आहे, जे रत्नागिरीनंतर म्हणजे टुवर्ड्स गणपतीपुळ्याला येतं, आरेवारेच्या आधी. तर चला आता आपली जर्नी चालू करूया, परत रिटर्न टू हॉटेल. आणि पावसमध्ये बघायला गेलं तर स्वामी स्वरूपानंद महाराजांचं मठ देखील आहे, पण सध्या ते मी करत नाही. ऑलरेडी 2:15 वाजलेले आहेत, म्हणजे आता जरा वे टू हॉटेलची घाई नाही झाली, पण आता आय गेस झालं. जेवल्यानंतर जास्त ताकद नाही राहत, आळसपणा जास्त येतो. आणि ते मी ठेवलं आहे कारण नेक्स्ट टाईम येईल तेव्हा काहीतरी बघायला पाहिजे ना इकडे पण, नाहीतर येण्याचं काम काय. कारण ऑलमोस्ट सगळं गणपतीपुळ्यातलं किंवा रत्नागिरी, पावस, कशेळी साईडचं बघून झालेलं आहे. 1-2 जागा ठेवाव्या लागतात, कारण परत येण्यासाठी मोटिवेशन मिळावं लागतं. मग नाहीतर असं तर सगळं झालं बघून, आता कायच करायचं आहे. गणपतीपुळ्याला जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊन हॉटेलमध्ये आराम, तर ते नाही जमत. तर चलो टुवर्ड्स आरेवारेच्या साईडला, म्हणजे कालबादेवी. असे रस्ते बघून मजा येते ना गाडी चालवायला. म्हणजे सिटीमध्ये राहतो मी, मुंबईमध्ये, तेवढा फील नाही येत. म्हणजे येतो फील बाईक चालवताना, पण या रस्त्यावरती काहीतरी स्पेशल फील येतो. म्हणजे थ्रॉटल आणि हृदय फुल जोरात चालतो. काय आहेत यार तसं, एवढी सुंदर जागा आहे, एवढे सुंदर रोड आहेत ना, नाही यार मजा येते. म्हणून असं वाटतं की मध्ये मध्ये अशा ठिकाणी यायला पाहिजे. असं नाही की गणपतीपुळ्याला जायला पाहिजे, अशा बऱ्याच ठिकाणी जिकडे असे सुंदर रस्ते देखील आहेत. मग अशा रस्त्यांवरती खरंच बोलतो, एवढी चालवायला मजा येते ना गाडी, हे वेगळा फील येतो यार, जो सिटीमध्ये नाही येत. सिटीमध्ये आपली रेग्युलरची कामं असतात, पण हे किंवा आपल्या गावातले पण रस्ते कधी कधी असेच असतात ना सुंदर. माझ्या गावातले आहेत, त्याच्यामुळे मला गावच्या रस्त्यांवरती पण गाडी चालवायला मजा येते. ओके मंडळी, आपण आलेलो आहोत रामेश्वर मंदिर कालबादेवी येथे. आणि हे बघा तुम्हाला केवढं स्पष्ट दिसतंय, पक्षी बसलेत मस्तपैकी. बरं कल्लोळ नाही त्यांचा, पण छान बसलेत असे. तर चला आपण मंदिर बघूया. आणि हे स्वयंभू मंदिर आहे. हे बघा, हे जुनं मंदिर आहे. आय गेस त्याच्यासमोर हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे, पण हे असं आहे. पण त्याच्या आधी हे बघा, सही आहे ना. ऑलमोस्ट सनसेट व्हायला आला आहे, 5:30 वाजलेत. आणि ही शांतता आणि ही नदी. ओके, असं बघायला गेलं ना, हे मंदिर मस्तपैकी ना नदीच्या काठावरती आहे. आणि पुढे सगळ्या बोटी. सुप्पब होतं. कौलारू मंदिर होतं, जुनं होतं आणि सुंदर होतं. तर चला, ऑलमोस्ट सनसेट व्हायचा वेळ झालेला आहे. आणि परत एकदा कोकण म्हटलं सनसेट झाला तर बीच होणारच. तिकडे कालबादेवी बीच आहे, आपण तिकडे जात आहोत. तर चलो आता जरा बीचवरती जाऊन रिलॅक्स होऊया आणि आजच्या सुंदर अशा एपिसोड 5चा, कोकण लूपच्या एपिसोड 5चा एंड करूया. चलो.
बघायला गेलं ना एकदम पुढे जाऊ शकतो आपण आणि पुढे आपल्याला नदीचा आणि समुद्राचा संगम दिसून येतो. पण भरती असल्यास कारणास्तव आपल्याला पुढे जायला जमू शकत नाही. तर हे असं आहे कालबादेवी बीच. तर अशा प्रकारे आपण बोलू शकतो की कोकण लूपची एक उत्तम सिरीजचा सेकंड लास्टवाला पार्ट आहे तो संपत आहे. आणि उद्या जो 6वा पार्ट आहे त्याच्यामध्ये आपल्याला समुद्र बघायला मिळणार नाही आहे. तर 6व्या पार्टमध्ये आपण रिटर्न टू मुंबई करणार आहोत आणि रिटर्न टू मुंबईमध्ये आपले 2 डेस्टिनेशन किंवा 2 ठिकाणं आहेत. पहिलं होणार आहे आपलं सप्तेश्वर मंदिर आणि दुसरं आपण परशुराम मंदिर करत आहोत जे चिपळूणला लागतं. आणि सप्तेश्वर मंदिर संगमेश्वरला लागतं. तर ते करून आपण रिटर्न मुंबईला जाणार आहोत. सो 6वा एपिसोड आपला शेवटचा असेल. त्याच्यानंतर बॅक टू वर्क दैन एव्हरीथिंग. उसके बाद देखेंगे फिर से कब छुट्टी मिलेगी. तिथपर्यंत आपण सनसेट एन्जॉय करूया आणि आजच्या सिरीजचा एंड करूया.